माझी मैत्रीण जानकी आणि मी तिच्या मैत्रिणीचा भाऊ गणेश. आता सांग, का वैतागलो होतास फोनवर? मला सांग, तू फी का भरलीस माझी? का म्हणजे? अरे माझा मित्र अडचणीत आहे तर त्याला मदत करावी असं मला वाटलं म्हणून. पण तुला मला विचारता नाही आलं? विचारलं असतं तर तू मला भरायला दिली असतीस की? अमृता, माझ्या हॉस्टेलची फी थकली होती, मला हॉस्टेल मधनं बाहेर काढलं असतं. तुझा काय प्रॉब्लेम होता यात? अमृता, तू पैसे भरलेस तर भरलेस, निदान मला सांगायचंच तरी. उगाच मी चिडलो आईवर. काय? कोणावर? अगं माझी आई तुझ्यावर उगाच चिडलो मी. बरं चल, मी निघू का? मला खरंच उशीर होतोय. बाय. ती मुलगी नरसिंहाचीच आहे ना? हो, आणि आर्यन बाबाच्याच कॉलेज मधली आहे. आणि त्या दोघांमध्ये चांगली मैत्री. फक्त मैत्रीच आहे का आणखी? नाही, चांगली मैत्री आहे. आर्यन बाबाचा स्वभाव तुला माहित आहेच. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, मागे मी तुला एकदा म्हणालो होतो, आर्यन बाबा सरतापे आडनाव लावत नाही. साऊथ इंडियन लोकांसारखं आर्यन SV असं लावतो. त्यामुळे त्या पोरीला माहित नसणार की तो तुझा मुलगा आहे. त्या सगळ्या प्रकरणात नरसिंहाचा काही संबंध आहे? अजिबात नाही. त्याला यातला काय पण माहित नाही. बाबा सांगा ना, कशी दिसते जानकी? बरं झालं हे कपडे वापरायला काढले, नाही तर नुसते पडून राहिले असते. झालं तुझं? डोंट वरी जानकी, हे बघ आपला एक्सपेरिमेंट ना अगदीच वाया नाही गेलाय. आणि तुला खरं सांगू का, 1 सेकंडसाठी का होईना पण बाबांची विकेट गेली होती. वाकणीसानी वनिताला उडवली. वाकणीसानी मारलं म्हणताय? मग तुम्ही का घाबरताय? अगं वाकणीसानी वनिताच्या बॉडीची विल्हेवाट लावायची जबाबदारी माझ्यावर टाकली. आपल्याला नको हे राजकारण. आपण गावी जाऊ आणि सुखाने राहू. हाच विचार माझ्या मनात येतोय. म्हणून तुझ्या आयला सगळं नाही का, आपण गावाला जाऊन सुखात राहू. वळकटी मी फेकून दिलीये. ती शोधायचे कष्ट घेऊ नकोस. आणि आज तू छान दिसत होतीस. थँक्यू. कोणी लिहिलंय आणि कोणाला लिहिलंय?